आंतरराष्ट्रीय संकेतानुसार नकाशावर कोणती दिशा दर्शवतात? उत्तर. टिंबटिंब विषुववृत्तास काटकोन छेदतात व दोन्ही ध्रुवातून जातात. रेखावृत्ते. टिंबटिंब विषुववृत्तास समांतर असतात. अक्षवृत्ते. चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी कसा असतो? समान. चंद्रग्रहणामध्ये टिंबटिंब हा प्रकार कधीही दिसत नाही. कंकणाकृती चंद्रग्रहण. चंद्रग्रहण किती प्रकारचे असते? दोन. सूर्यग्रहण किती प्रकारचे असतात? तीन. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? विषुववृत्त. पृथ्वीवर टिंबटिंब खंड व टिंबटिंब महासागर आहेत. सात खंड व 5 महासागर. सूर्यग्रहणाच्या वेळी टिंबटिंब चंद्राची छाया पृथ्वीवर पडते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? 27 दिवस 7 तास 43 मिनिट. ग्रह स्वतःभोवती फिरतात हे कोणी शोधले? केपलर. पृथ्वीच्या गाभाभोवतालच्या आवरणास काय म्हणतात? निफे. पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? 23 तास 56 मिनिटे. टिंबटिंब या कल्पित वर्तुळाने पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग होतात. विषुववृत्त. चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंब पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. सूर्यग्रहण टिंबटिंब हे होते. अमावस्येला. चंद्रग्रहण टिंबटिंब होते. पौर्णिमेला. हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तापमान. उधाणाची भरती कोणत्या दिवशी येते? पर्याय 1 व 2 दोन्ही दिवशी. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? नील आर्मस्ट्रॉंग. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो?
8 मिनिटे 20 सेकंद. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? 50 मिनिटे. शून्य अक्षरवृत्त कोणते आहे? विषुववृत्त. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? परिवलन. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेल्यास कोणत्या अक्षरवृत्तावर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो? 90° अक्षांश. कोणत्या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते? ध्रुवीय प्रदेश. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती? 21 जून. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 22 डिसेंबर. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती? 22 डिसेंबर. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे येतात? पृथ्वीच्या परिवलनामुळे. रेखावृत्ते टिंबटिंब तर अक्षवृत्ते टिंबटिंब असतात. वर्तुळाकार व अर्धवर्तुळाकार. पृथ्वीवर भूमीने जमिनीने व्याप्त भाग किती टक्के आहे? 29%. पृथ्वीवर पाण्याने व्याप्त भाग किती टक्के आहे? 71%. खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? अल्फ्रेड वेगनर. कोणत्या ग्रहाभोवती कडे आहे? शनी. चंद्रग्रहणाच्या वेळी स्थिती कशी असते? सूर्य, पृथ्वी, चंद्र. सूर्यग्रहणाच्या वेळी स्थिती कशी असते? सूर्य, चंद्र, पृथ्वी. भांगाची भरती कोणत्या दिवशी येते? अष्टमी. एक प्रकाश वर्ष म्हणजे टिंबटिंब. 9,46,000 कोटी किमी. सूर्याच्या पृष्ठभागावरील कमी तेजस्वी व काळसर भागांना काय म्हणतात? सौर डाग. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? बुध व शुक्र.
खालीलपैकी पृथ्वीपेक्षा लहान ग्रह कोणता आहे? शुक्र. खालीलपैकी पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह कोणता आहे? युरेनस. खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये लघुग्रह आहेत? मंगळ व गुरु. पृथ्वी व सूर्य यांच्यात किती ग्रह आहेत? 2. विश्वातील अंतर मोजण्याचे एकक कोणते आहे? प्रकाश वर्ष. पृथ्वीची जुळी बहीण कोणत्या ग्रहास म्हटले जाते? शुक्र. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? परिभ्रमण. 90 अंश अक्षांशास काय म्हणतात? ध्रुव. सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे? आठ. ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास काय म्हणतात? उपग्रह. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? 1. सूर्याच्या सर्वाधिक जवळचा कोणता ग्रह आहे? बुध. पृथ्वीला व सूर्याला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. पृथ्वीला सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? शुक्र. एकूण अक्षवृत्ते किती आहेत? 181. मूळ रेखावृत्त कोठून जाते? ग्रीनिच. ग्रीनिच वेळ व भारतीय प्रमाणवेळ यात किती तासांचा फरक असतो? 5.5. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 76. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? 59%. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध.
तेजस्वी ग्रह किंवा उगवता तारा असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते? शुक्र. लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहास ओळखले जाते? मंगळ. सूर्य कोणत्या वायूपासून बनला आहे? हायड्रोजन व हेलियम. आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचे कार्य करणारे शास्त्रज्ञ कोण? प्राध्यापक डेव्हिडसन. आंतरराष्ट्रीय वाररेषेची कल्पना मांडणारे प्राध्यापक डेव्हिडसन कोणत्या देशाचे आहेत? अमेरिका. कोठे ऋतू आढळत नाही? विषुववृत्त. विषुववृत्तावर दिवसाचा कालावधी किती तासांचा असतो? 12 तास. पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणतात? विषुववृत्त. बृहद वर्तुळ कशास म्हणतात? विषुववृत्त. कोणत्या देशाची प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा जास्त आहे? जपान. प्लुटोचा शोध कोणी लावला? क्लाइड टॉमबर्ग. नेपच्यून या ग्रहाचा शोध कोणी लावला? जॉन गेल. युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला? विल्यम हर्शल. प्रत्येक अंश रेखावृत्तावर होणारा स्थानिक वेळेतील बदल किती असतो? 4 मिनिटे. इंग्लंड येथे सकाळी 8 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना भारतात किती वाजता दिसेल? दुपारी 1:30 वाजता. कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्यामध्ये तापमानाचा कोणता पट्टा आहे? उष्णकटिबंध. कोणत्या थरातून रेडिओ लहरीचे परावर्तन होते? आयनांबर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वात जवळचा थर कोणता? तपांबर. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? 0.03%. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती असते? 78.08%. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती असते?
20.94%. सागर जलाची क्षारता दर हजारी किती टक्के असते? 35. वातावरणातील सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? नायट्रोजन. पृथ्वीची संरक्षक छत्री असे वातावरणातील कोणत्या उपथरास म्हटले जाते? ओझोन. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याची स्थिती टिंबटिंब असते. घनरूप. पृथ्वीच्या बाह्य गाभ्याची स्थिती टिंबटिंब असते. द्रवरूप. भूकवचाच्या वरच्या भागात टिंबटिंब प्रमाण अधिक असते. सिलिका व ॲल्युमिनियमचे. शनी ग्रहाचे एकूण किती उपग्रह आहेत? 62. गुरु ग्रहाचे एकूण किती उपग्रह आहेत? 63. गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? ग्रीनॅमिड. ॲस्ट्रॉनॉमी मध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो? अवकाशातील ग्रह गोल आणि सूर्यकुलाचा अभ्यास. सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता? गुरु. पृथ्वीपासून सूर्य किती किमी लांब आहे? सुमारे 15 कोटी. प्रकाशाचा वेग किती आहे? सुमारे 3 लाख किमी प्रति सेकंद. ओझोन वायू कोणत्या थरामध्ये आढळतो? स्थितांबर.